नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पियाड परीक्षा 2025-26चं वेळापत्रक आलेलं आहे. इवन दो काही एक्झाम झालेल्या पण आहे, काही एक्झाम अपकमिंग आहे. आता हे ऑलिम्पियाड परीक्षा वर्षातून होते तर 3 टप्प्यात होते. विद्यार्थी एकदाच एक्झाम देऊ शकतो, मात्र होताना ती 3 टप्प्यात होते. 3 डेटला एक्झाम होत असते. सो त्या डेट कोणकोणत्या त्या थोडक्यात समजून घेऊया. आणि पुढच्या वर्षासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल ऑलिम्पियाडची तर खूप चांगली असते ही एक्झाम. या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला खूप वाव मिळते. विद्यार्थी ॲडव्हान्स पद्धतीने त्या विषयामध्ये पुढे जाऊ शकतो. याची मुख्य सिरीज चालू झालेली आहे. ही पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा असे असंख्य व्हिडिओ मी घेणार आहे. तुम्हाला जर ऑलिम्पियाडची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ऑलिम्पियाड एक्झामबद्दल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की टाका. सो पालक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, हे 2025चे वेळापत्रक आलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. पण तिकडे जाण्यापूर्वी 4थी आणि 7वी प्लस 5वी आणि 8वी अशा चारही वर्गांना स्कॉलरशिप परीक्षा लागू आहे या वर्षी. पुढच्या वर्षी फक्त 4थी 7वी असणार आहे. सो तुमचा पाल्य, तुमच्या शेजारी तुमचा कोणी रिलेटिव्ह जर 4थी 5वी 7वी 8वीला असेल तर स्कॉलरशिपच्या बॅचेसचं आपल्याला मार्गदर्शन पण फक्त 499 रुपयात अवेलेबल आहे. सो ह्या बॅचमध्ये पूर्ण ही टीम आहे ती तुम्हाला गायडन्स करणार आहे. यूट्यूबवरती पण व्हिडिओ आहे, फ्री सेशन पण आम्ही अवेलेबल केलेली आहे. MCQची प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात आम्ही यूट्यूबवर घेत असतो. तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला सुद्धा सांगा. 100-200 विद्यार्थी दररोज व्हिडिओ बघत असतात, लाईव्ह असतात. सो तुम्हालाही आवडलं तर नक्की जॉईन करा. आणि काही अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा इग्नाईट पाठशालाचं ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा, डायरेक्ट बॅचेस परचेस करा. आता बघा, शेड्यूल आहे. फर्स्ट लेवल एक्झाम आहे 2025-26ची. याच्या लेवल पण असतात, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल. त्या लेवलची पण माहिती पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी देतो. पण सध्या फर्स्ट लेवल पहिल्यांदा फॉर्म भरून एक्झाम द्यायची आहे. बघा, SOF ही आहे जनरल नॉलेजची. बघा, ज्याला आपण SOF IGKO म्हणतो आपण, म्हणजे जनरल नॉलेजची ही ऑलिम्पियाड एक्झाम आहे. यामध्ये बघा, इंटरनॅशनल GK ऑलिम्पियाड म्हणतो आपण. IGKO म्हणजे इंटरनॅशनल GK ऑलिम्पियाड आणि SOF म्हणजे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. यांच्या मार्फत ह्या एक्झाम घेतल्या जातात. कुणामार्फत? SOF सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत ही एक्झाम घेतली जाते. आणि ही जी एक्झाम, हिचं नाव काय आहे? इंटरनॅशनल GK ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड. ही डेट बघा, एक एक्झाम झाली आहे 25 सप्टेंबरला, नंतर घेण्यात आली होती 8 ऑक्टोबरला, नंतर 7 नोव्हेंबरला. 1 ते 10 वर्गांसाठी लागू आहे. त्यानंतर इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, ज्याला आपण म्हणतो या IEO इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, ही बघा पहिली झाली 26 सप्टेंबरला, 11 नोव्हेंबरला झाली, 26 नोव्हेंबरला झाली. 1 ते 12 ह्या वर्गांसाठी. त्यानंतर SOF नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड बघा, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड 13 नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला. आणि आता असणार आहे, आता मी कलर वेगळा दाखवतो, कधी असणार आहे? 11 डिसेंबरला सायन्स ऑलिम्पियाडची एक्झाम आहे. कुणाची आहे? 1 ते 12 वर्गात. ते ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनी. आता तुमचा प्रश्न असेल फॉर्म कधी भरता येतो, कधी सुटतात, त्याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी देतो तुम्हाला. ह्या वर्षी तर भरता येणार नाही, पुढच्या वर्षासाठी मात्र भरायला चान्सेस आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे आहे इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड. याची एक्झाम बघा 12 नोव्हेंबरला झाली आहे, 28 नोव्हेंबरला पण झाली आहे. आता होणार आहे 12 डिसेंबरला 1 ते 12 वर्गांसाठी, 1ली ते 12वीच्या वर्गांसाठी. मग तो CBSE असू, ICSE असू किंवा स्टेट बोर्ड असू, देऊ शकतो. कोणत्या वर्गातला एक्झामचा ही एक्झाम देऊ शकतो. त्यानंतर आहे इंटरनॅशनल कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड. बघा, इंटरनॅशनल कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड 24 सप्टेंबरला झाली, 9 ऑक्टोबरला झाली. आता होणार आहे 22 जानेवारीला. 1 ते 10 वर्गातले कोणताही विद्यार्थी देऊ शकतो. आणि त्यानंतर आहे इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड. सोशल स्टडीज ऑलिम्पियाड ही आहे 18 सप्टेंबरला झालेली आहे, 20 नोव्हेंबरला झाली आणि आता 23 जानेवारीला होणार आहे. 3 ते 10, तिसरीपासून 10वीपर्यंत शिकत असणारे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. अशा पद्धतीचे शेड्यूल आहे. त्यानंतर पुढे 2 एक्झाम बाकी. अजून हिंदी ऑलिम्पियाड बघा, इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड आहे. 19 सप्टेंबरला झाला आहे, 19 नोव्हेंबरला पण झाली, आता 22 जानेवारीला होणार आहे. 3 ते 10 वर्गांसाठी आहे. आणि पुढे आहे इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड आहे. 18 सप्टेंबरला एक्झाम झाली आहे, 7 नोव्हेंबरला झाली आहे. इथे नसणार आहे, म्हणजे थर्ड स्टेज नाहीची यांची. सो 11वी ते 12वी या विद्यार्थ्यांनाच फक्त इथे ही ऑलिम्पियाड आहे. असं शेड्यूल आलेलं आहे. तुमच्या पाल्याची जर एक्झाम बाकी असेल तर बघा, राहिलेल्या ह्या डेटच आहे बघा. 22 जानेवारीला एक बाकी, अजून 23 जानेवारीला एक आहे, 22 जानेवारीला एक आहे, 12 डिसेंबरला एक आहे, इथे 11 डिसेंबरला आहे. सो या एक्झाम बाकी आहे, बाकीच्या झालेल्या आहेत. पुढच्या वर्षी तुमच्या मुलाला जर ऑलिम्पियाड थ्रू एक्झाम द्यायची असेल तर याची डिटेल माहिती तुम्हाला या चॅनलवरती मी देणार आहे.
सो तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंटमध्ये टाकून ठेवा, पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरती घेतो. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये, पालकांच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा. याचे भरपूर फायदे आहेत. याच्यावरती पाठीमागे व्हिडिओ पण मी घेतलेला आहे की ऑलिम्पियाड देण्याचे फायदे काय. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पाठीमागचे व्हिडिओ बघून घ्या एकदा, त्या डिटेलमध्ये मी टाकलेला आहे. आणि तुम्हाला इग्नाईट पाठशालावरती ह्या बॅचेस स्कॉलरशिपच्या अवेलेबल ह्या घेण्यासाठी इग्नाईट पाठशाला ॲप डाउनलोड करा. काही अडचण तर ह्या नंबरला कॉल करा, हवी ती बॅच तुम्ही परचेस करा. बॅचचे डेमो जर तुम्हाला बघायचे असेल तर यूट्यूबवरती डेमो अवेलेबल आहे, ते एकदा बघून घ्या. ओके, अशा पद्धतीने इग्नाईट पाठशाला इथे काम करत आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.